नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एच अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भारतीयांकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, बावनकशी सुबोध रत्नाकर हा काव्यसंग्रह कोणी लिहिला? बावनकशी सुबोध रत्नाकर हा काव्यसंग्रह कोणी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 3 सावित्रीबाई फुले हे आपले अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, राजाने राजवाडा बांधला हे वाक्य कोणत्या प्रयोगात मोडते? राजाने राजवाडा बांधला हे वाक्य कोणत्या प्रयोगात मोडते? तर ऑप्शन क्रमांक 3 कर्मणी प्रयोगामध्ये मोडते हे आपले अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ कुठे आहे? कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 रामटेक या ठिकाणी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, वारकरी संप्रदाय कळस असे कोणास म्हटले जाते? वारकरी संप्रदायाचा कळस असे कोणास म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 संत तुकाराम यांना वारकरी संप्रदायाचा कळस असे म्हटले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, संजय गांधी नॅशनल पार्क कुठे आहे? संजय गांधी नॅशनल पार्क कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मुंबई या ठिकाणी संजय गांधी नॅशनल पार्क आहे हे आपले अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 6, बालकवी हे कोणाचे टोपण नाव आहे? बालकवी हे कोणाचे टोपण नाव आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे आपले अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 7, ॲर्थेनॉलॉजी या शास्त्रामध्ये कशाचा अभ्यास करतात? ॲर्थेनॉलॉजी या शास्त्रामध्ये कशाचा अभ्यास करतात? तर ऑप्शन क्रमांक 1 पक्षींचा अभ्यास करतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, गोलाकार वाहतूक चिन्हे म्हणजेच साईनबोर्ड पुढीलपैकी काय दर्शवतात? गोलाकार वाहतूक चिन्हे म्हणजेच साईडबोर्ड पुढीलपैकी काय दर्शवतात? तर ऑप्शन क्रमांक 4 अनिवार्यता दर्शवतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, नरनाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? नरनाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 रायगड जिल्ह्यामध्ये हा नरनाळा हा किल्ला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, नपुसक लिंगी नसलेले शब्द कोणता? नपुसक लिंगी नसलेला शब्द कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 पगडी हा शब्द नपुसक लिंगी नसलेला शब्द आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्र राज्यात लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला जिल्हा कोणता? महाराष्ट्र राज्यात लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 गडचिरोली हा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, हँड सॅनिटायझरमध्ये मुख्यतः कोणता घटक असतो? हँड सॅनिटायझरमध्ये मुख्यतः कोणता घटक असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 आयसोप्रोपिल अल्कोहोल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, वाक्यात एकच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात? वाक्यात एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात? तर ऑप्शन क्रमांक 1 स्वल्पविराम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा. खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 सूर्य हा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, ऊर फुटणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. ऊर फुटणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. तर ऑप्शन क्रमांक 4 अतिशय दुःख होणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, लायसन्सची मुदत समाप्त झाल्यानंतर ते समाप्त झाल्याच्या तारखेपासून पुढे चालू ठेवण्यासाठी किती दिवसात अर्ज करणे आवश्यक आहे? लायसन्सची मुदत समाप्त झाल्यानंतर ते समाप्त झाल्याच्या तारखेपासून पुढे चालू ठेवण्यासाठी किती दिवसात अर्ज करणे आवश्यक आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 3 दिवसामध्ये आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, जड वाहने रस्त्याच्या कोणत्या बाजूने चालवावे? जड वाहने रस्त्याच्या कोणत्या बाजूने चालवावे? तर ऑप्शन क्रमांक 3 डाव्या बाजूने चालवावे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग हे कशासाठी असते? रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग हे कशासाठी असते? तर ऑप्शन क्रमांक 1 पदचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी असते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, मरावी परी कीर्ती रूपे उरावे या वाक्यातील उभ्यानवी अवयव कोणते?
मरावे परी कीर्तिरूपे उरावे या वाक्यातील उभ्यानवी अवयव कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 परी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 खालीलपैकी कोणते अणुविद्युत प्रकल्पाचे ठिकाण नाही? खालीलपैकी कोणते अणुविद्युत प्रकल्पाचे ठिकाण नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 ठिकाण. अणुविद्युत प्रकल्पाचे ठिकाण नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 वस्तूच्या अंगाचा गुणधर्म म्हणजेच भाव व्यक्त करणाऱ्या नामाला डॅश डॅश म्हणतात. वस्तूच्या अंगाचा गुणधर्म म्हणजेच भाव व्यक्त करणाऱ्या नामाला डॅश डॅश असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 1 भाववाचक नाम म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 खालीलपैकी कोणता एक संधीचा प्रकार नाही? खालीलपैकी कोणता एक संधीचा प्रकार नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 स्वरादी संधी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 प्रत्येक गोष्टीची मर्यादा ही ठरलेली असते त्या अर्थाची म्हण कोणती? प्रत्येक गोष्टीची मर्यादा ठरलेली असते या अर्थाची म्हण कोणती? तर ऑप्शन क्रमांक 1 सरड्याची धाव कुंपणापर्यंत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल पुलामुळे खालीलपैकी कोणती 2 राज्य जोडली गेली आहेत? सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल पुलामुळे खालीलपैकी कोणती 2 राज्य जोडली गेली आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र व गोवा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे? चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 वारणा नदीवर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 अंदमान बेट समूहातील डॅश डॅश ज्वालामुखी निर्मित बेट आहे? अंदमान बेट समूहातील डॅश डॅश ज्वालामुखी निर्मित बेट आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 बॅरन आयलँड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 राज्यात सह्याद्री पर्वत रांगेत लागून असलेल्या पूर्वेकडील प्रदेशास डॅश डॅश म्हणून ओळखले जाते? राज्यात सह्याद्री पर्वत रांगेत लागून असलेल्या पूर्वेकडील प्रदेशास डॅश डॅश म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून ओळखले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 वाघांसाठी राखीव असलेले दुधवा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? वाघांसाठी राखीव असलेले दुधवा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 पाणीपत हे शहर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? पाणीपत हे शहर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 हरियाणा या राज्यामध्ये पाणीपत हे शहर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते? अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 राजेवाडी या ठिकाणी अंजीर पिकाचे जास्त उत्पन्न घेतले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 जगप्रसिद्ध अजिंठा लेणी डॅश या नदीने खनन केलेल्या दरी भागात वसले आहे? जगप्रसिद्ध अजिंठा लेणी डॅश डॅश या नदीने खनन केलेल्या दरी भागात वसले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 वाघूर या ठिकाणी या नदीने खनन केलेल्या दरी भागात वसले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 खालीलपैकी कोणती तापी नदीची उपनदी नाही? खालीलपैकी कोणती तापी नदीची उपनदी नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 दुधना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 भारतातील खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहेत? भारतातील खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 पितळखोरा लेणी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मनीष नरवाल खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? मनीष नरवाल खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 शूटिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? तर ऑप्शन क्रमांक 2 वैनगंगा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याच्या धोरणांचा अवलंब डॅश डॅशांच्या कालकीर्तीमध्ये करण्यात आला? भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याच्या धोरणांचा अवलंब डॅश डॅशांच्या कालकीर्तीत करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड विल्यम बॅटिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मैकल पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? मैकल पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 छत्तीसगड या राज्यामध्ये मैकल हा पर्वतरांग आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्र जागृतीचे कार्य करणाऱ्या डॅश डॅशांना आपण राष्ट्रसंत म्हणून ओळखतो?
कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्रजागृतीचे कार्य करणाऱ्या डॅश डॅश यांना आपण राष्ट्रसंत म्हणून ओळखतो. तर ऑप्शन क्रमांक 2 तुकडोजी महाराज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा, महाराष्ट्राची सीमा एकूण 6 राज्यांना भिडलेली आहे. खालीलपैकी कोणत्या राज्याचा या 6 राज्यांमध्ये समावेश होत नाही? महाराष्ट्राची सीमा एकूण 6 राज्यांना भिडलेली आहे. खालीलपैकी कोणत्या राज्यांचा या 6 राज्यांमध्ये समावेश होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा, सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती कोणत्या वर्षी झाली? सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1981 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF चे मुख्यालय कोठे स्थित आहे? आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF चे मुख्यालय कोठे स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 वॉशिंग्टन DC अमेरिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा, मला संकष्टीला चंद्र दिसला या वाक्यातील कर्ता ओळखा. मला संकष्टीला चंद्र दिसला या वाक्यातील कर्ता ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 चंद्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा, ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवले होते? ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 हैदराबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा, स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम खालीलपैकी कुठल्या देशाने बहाल केला? स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम खालीलपैकी कुठल्या देशाने बहाल केला? तर ऑप्शन क्रमांक 2 न्यूझीलंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? तर ऑप्शन क्रमांक 3 राजगड ही होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा, खालीलपैकी कोणत्या माध्यमातून ध्वनीचे सर्वाधिक वेगाने वहन होते? खालीलपैकी कोणत्या माध्यमातून ध्वनीचे सर्वाधिक वेगाने वहन होते? तर ऑप्शन क्रमांक 3 पोलाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा, कृष्णार्पण हा समासाचा कोणता प्रकार आहे? कृष्णार्पण हा समासाचा कोणता प्रकार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 चतुर्थी तत्पुरुष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे 14 तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे 14 तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केला? तर ऑप्शन क्रमांक 2 1927 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस नोबेल पारितोषिक मिळाले नाही? खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस नोबेल पारितोषिक मिळाले नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 महात्मा गांधी यांना नोबेल पारितोषिक मिळाले नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला? छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला? तर ऑप्शन क्रमांक 1 छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा रायगड गडावर झाला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणता किल्ला छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधला? खालीलपैकी कोणता किल्ला छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधला? तर ऑप्शन क्रमांक 2 सिंधुदुर्ग हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? तर ऑप्शन क्रमांक 2 छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी ही राजगड ही होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळातील सेनापती कोण होते? छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळातील सेनापती कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 हंबीरराव मोहिते हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळातील सेनापती होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कोणामार्फत राज्यकारभार चालत असे? छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मार्फत राज्यकारभार चालत असे? तर ऑप्शन क्रमांक 3 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात अष्टप्रधान मंडळ मार्फत राज्यकारभार चालत असे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, डॅश डॅश हे न्यायाधीश होते, त्यांचे काम न्यायदान करण्याचे होते. डॅश डॅश हे न्यायाधीश होते, त्यांचे काम न्यायदान करण्याचे होते. तर ऑप्शन क्रमांक 2 निराजीरावजी हे न्यायाधीश होते व त्यांचे काम न्यायदान करण्याचे होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोण सुमत होते, त्यांचे काम
परराज्याशी संबंध ठेवण्याचे होते. खालीलपैकी कोणते सुम्मत होते त्यांचे काम परराज्याशी संबंध ठेवण्याचे होते? तर ऑप्शन क्रमांक 1 रामचंद्र त्र्यंबक डबीर यांचे काम परराज्यांशी संबंध ठेवण्याचे होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 डॅशचे सचिव होते. सचिवाचे काम अज्ञात पत्रे तयार करण्याचे होते. डॅशचे सचिव होते. सचिवाचे काम अज्ञात पत्रे तयार करण्याचे होते. तर ऑप्शन क्रमांक 1 अण्णाजी दत्तो हे सचिव होते आणि अज्ञात पत्रे तयार करण्याचे काम करत असे. प्रश्न क्रमांक 9 रजनीश शेठ हे महाराष्ट्राचे कितवे पोलीस महासंचालक आहेत? रजनीश शेठ हे महाराष्ट्राचे कितवे पोलीस महासंचालक आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 46वे पोलीस महासंचालक आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 खालीलपैकी कोणत्या पदार्थाची सर्वात जास्त घनता आहे? खालीलपैकी कोणत्या पदार्थाची सर्वात जास्त घनता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पारा या पदार्थाची सर्वात जास्त घनता आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 चौरी चौरा येथील हिंसाचाराची घटना कधी घडली? चौरी चौरा येथील हिंसाचाराची घटना कधी घडली? तर ऑप्शन क्रमांक 2 चौरी चौरा येथील हिंसाचाराची घटना ही 1922 या वर्षी घडली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 भारतीय नागरिकत्व कायदा केव्हा बनविण्यात आला? भारतीय नागरिकत्व कायदा केव्हा बनविण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 4 भारतीय नागरिकत्व कायदा हा 1955 या वर्षी बनविण्यात आला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 कॉपर या मूलद्रव्याचे रासायनिक चिन्ह कोणते? कॉपर या मूलद्रव्याचे रासायनिक चिन्ह कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 कॉपर या मूलद्रव्याचे रासायनिक चिन्ह हे Cu हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 भारतात व्यापारी ब्रिटिश ईस्ट इंडिया केव्हा स्थापन झाली? भारतात व्यापारी स्वीडिश ईस्ट इंडिया केव्हा स्थापन झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 इसवी सन 1771 या वर्षी स्वीडिश ईस्ट इंडिया स्थापन झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 जैतापूर खाडी कोणत्या ठिकाणी आहे? जैतापूर खाडी कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 जैतापूर खाडी ही काजवी या ठिकाणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 उत्तर कोकणात किती जिल्हे आहेत? उत्तर कोकणात किती जिल्हे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 उत्तर कोकणामध्ये 5 जिल्हे आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 दक्षिण कोकणात एकूण किती जिल्हे आहेत? दक्षिण कोकणात एकूण किती जिल्हे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 ग्रामपंचायत अनुदान कोण घोषित करतो? ग्रामपंचायत अनुदान कोण घोषित करतो? तर ऑप्शन क्रमांक 1 पंचायत समिती ही ग्रामपंचायत अनुदान घोषित करते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 गायखुरी डोंगर कोणत्या ठिकाणी आहे? गायखुरी डोंगर कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 भंडारा या ठिकाणी गायखुरी डोंगर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 दक्षिण भारताची गंगा कोणत्या नदीस म्हणतात? दक्षिण भारताची गंगा कोणत्या नदीस म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 गोदावरी या नदीला दक्षिण भारताची गंगा असे नावाने ओळखले जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 सेतुरमण कोणत्या खेळाशी संबंधित आहे? सेतुरमण कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सेतुरमण हे बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 देवेंद्र झांझारिया कोणत्या खेळाशी निगडीत आहेत? देवेंद्र झांझारिया कोणत्या खेळाशी निगडीत आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 देवेंद्र झांझारिया हे भालाफेक या खेळाशी संबंधित आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 CBIचे अध्यक्ष कोण आहेत? CBIचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 सुबोध जयस्वाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 SCBचे अध्यक्ष कोण आहेत? ACBचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 रजनीश शेठ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 सुंदरलाल बहुगुणा यांचे निधन केव्हा झाले? सुंदरलाल बहुगुणा यांचे निधन केव्हा झाले? तर ऑप्शन क्रमांक 2 21 मे 2021 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 खालीलपैकी सजातीय स्वर नसलेला पर्याय ओळखा. खालीलपैकी सजातीय स्वर नसलेला पर्याय ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4
ई ही आपली करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27वा, आपल्या तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना डॅशेस असे म्हणतात. आपल्या तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना डॅशेस असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 2, आपल्या तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28वा, दोन स्वर एकत्र येऊन तयार होणाऱ्या स्वरांना डॅशेस असे म्हणतात. दोन स्वर एकत्र येऊन तयार होणाऱ्या स्वरांना डॅशेस असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 3, संयुक्त स्वर असे म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29वा, नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला डॅशेस असे म्हणतात. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला डॅशेस असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 1, विशेषण असे म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30वा, वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला डॅशेस असे म्हणतात. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला डॅशेस असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 4, क्रियापद असे म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31वा, सलाते हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत. सलाते हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत. तर ऑप्शन क्रमांक 2, सलाते हे द्वितीय विभक्तीचे प्रत्यय आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32वा, मृत्युंजय हा प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण. मृत्युंजय या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत. तर ऑप्शन क्रमांक 4, शिवाजी सावंत हे मृत्युंजय या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33वा, ययाती या कादंबरीचे लेखक कोण. ययाती या कादंबरीचे लेखक कोण. तर ऑप्शन क्रमांक 2, वि. स. खांडेकर हे ययाती या कादंबरीचे लेखक आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34वा, फकीरा ही गाजलेली कादंबरी कोणाची. फकीरा ही गाजलेली कादंबरी कोणाची. तर ऑप्शन क्रमांक 1, अण्णाभाऊ साठे यांची फकीरा ही गाजलेली कादंबरी होय. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35वा, राज्य शासनाचा पुरस्कार मिळालेली पांगिरा या कादंबरीचे लेखक कोण. राज्य शासनाचा पुरस्कार मिळालेली पांगिरा या कादंबरीचे लेखक कोण. तर ऑप्शन क्रमांक 3, विश्वास महिपती पाटील. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36वा, गोलपीठा या कादंबरीचे लेखक कोण आहेत. गोलपीठा या कादंबरीचे लेखक कोण आहेत. तर ऑप्शन क्रमांक 1, नामदेव ढसाळ हे गोलपीठा या कादंबरीचे लेखक आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37वा, कोणत्या नदीला बिहारचे दुःखाश्रू म्हणतात. कोणत्या नदीला बिहारचे दुःखाश्रू म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 4, कोसी या नदीला बिहारचे दुःखाश्रू म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38वा, डॅश नद्यांच्या उगमाच्या क्षेत्राजवळ सह्याद्री पर्वत कंकणाकृती झालेली आहे. डॅश नद्यांच्या उगमाच्या क्षेत्राजवळ सह्याद्री पर्वत कंकणाकृती झालेली आहे. तर ऑप्शन क्रमांक 1, वैतरणा व सावित्री या नद्यांच्या उगमाच्या क्षेत्राजवळ सह्याद्री पर्वत कंकणाकृती झालेली आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा, काळे लोहा खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळते. काळे लोहा खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळते. तर ऑप्शन क्रमांक 4, गोवा या राज्यामध्ये काळे लोहा आढळते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा, चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे. तर ऑप्शन क्रमांक 1, अमरावती जिल्ह्यामध्ये चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा, शिवाजी सागर जलाशय कोणत्या जलाशयास म्हणतात. शिवाजी सागर जलाशय कोणत्या जलाशयास म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 1, कोयना या जलाशयास शिवाजी सागर असे जलाशय म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा, खालीलपैकी कोणती तापी या नदीची उपनदी नाही. खालीलपैकी कोणती तापी या नदीची उपनदी नाही. तर ऑप्शन क्रमांक 1, दुधना ही तापी नदीची उपनदी नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा, सूर्यफूल ही डॅशेस वनस्पती आहे. सूर्यफूल ही डॅशेस वनस्पती आहे. तर ऑप्शन क्रमांक 3, द्विबीजपत्री. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा, महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी डॅशेस या नावाने ओळखली जाते. महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी डॅशेस या नावाने ओळखली जाते. तर ऑप्शन क्रमांक 4, महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी अप्सरा या नावाने ओळखली जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा, खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणती नदी खजदरीतून वाहते. खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणती नदी खजदरीतून वाहते. तर ऑप्शन क्रमांक 1, तापी ही नदी महाराष्ट्रातील
खसदरीतून वाहणारी नदी होय, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 पहा. महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कोठे सुरू झाली? महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कोठे सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 सातारा येथे महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा सुरू झाली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 पहा. भूमध्य सागर व अंटार्क्टिक महासागर यांना जोडणाऱ्या समुद्रधुनीचे नाव सांगा. भूमध्य सागर व अंटार्क्टिक महासागर यांना जोडणाऱ्या समुद्रधुनीचे नाव सांगा. तर ऑप्शन क्रमांक 4 जिब्राल्टर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 पहा. फोंडा घाट पुढीलपैकी कोणत्या मार्गातून जातो? फोंडा घाट पुढीलपैकी कोणत्या मार्गातून जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 कोल्हापूर पणजी या मार्गातून फोंडा घाट जातो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 श्रीनगर शहर कोणत्या नदीकाठावर वसलेले आहे? श्रीनगर शहर कोणत्या नदीकाठावर वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 झेलम या नदीवर श्रीनगर हे शहर वसलेले आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 अडाण धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? अडाण धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अडाण धरण हे वाशिम जिल्ह्यामध्ये आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल.